request Professor R.S. Londe sir, ex-principal of SIPNA COET, to guide the August graduates. सर्वप्रथम सरस्वती मातेला मी नमन करतो. तिच्या आशीर्वादामुळेच मी मराठीत बोलतो तर चालेल ना? तिच्या हिंदी में भी बात कर सकता हूँ मैं, ऐसी बात नहीं है. तिच्या आशीर्वादांमुळेच सिपना इतकं मोठं होऊ शकलं आणि तिच्या आशीर्वादामुळेच मी जे काही थोडंफार काम करू शकलो सिपनासाठी. मित्रांनो, इथे स्टेजवरती जे आहेत ती मंडळी, आपण जे लोकांना शिकवतात, मुलांना शिकवतात, त्या सर्वांना मी पहिल्यांदा नमन करतो. आणि माझ्या मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे मी तुमच्याशी आज काय बोलावं हा खरा माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे. कारण काय की जसं प्राचार्य साहेबांनी सांगितलं, काय काय आता घडतं आहे जगामध्ये तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत, तुमच्या विषयांच्या बाबतीत, त्याच्याशी आता माझा तसा काही फार संबंध राहिलेला नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे तसाही मी कधी फार चांगला विद्यार्थी होतो अशाचा काही भाग नाही. परमेश्वराची कृपा होती की मला त्यांनी प्रिन्सिपल केलं. आणि प्रिन्सिपल म्हणून किंवा विद्यार्थ्यांना जे काय हवं असतं हे विद्यार्थी दशेमध्ये असताना मला जे जाणवत होतं त्याचा काहीतरी, त्याबद्दल काहीतरी करावं अशी जिज्ञासा असल्यामुळे मग मी जे काही करू शकलो ते केलं. थोडा विस्तारानं बोलतो. विस्तारानं अशासाठी बोलतो की माझ्याविषयी बोलायला तसं काहीच नाही आहे. म्हणून मग मी इथे जे काही अनुभवलं त्याच्याबद्दल मी तुमच्याशी आता बोलणार आहे. कदाचित त्याच्यामुळे तुम्ही घडत गेलात, मीही घडत गेलो. आणि हे समोर बसलेले माझे छोटे मित्र आहेत, त्यांनासुद्धा समजेल की ही एवढी मोठी वास्तू निर्माण झाली ती कशा परिस्थितीत झाली. आणि त्या छोट्या छोट्या जागेमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये ही जी मंडळी आज तिथे आलेली आहे त्यांनी किती श्रम घेऊन नाव कमावलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा मला इथे बोलवण्यात आलं होतं, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी मला बोलवण्यात आलं होतं, एका छोट्याशा खोलीमध्ये शहरातल्या, त्यांचं लिमय म्हणून सद्गृहस्थ आहेत, त्यांचं एक छोटंसं दुकान, त्या दुकानामध्ये मला बोलवण्यात आलं होतं. मला माहिती नव्हतं. तिथे गेलो, मी आतमध्ये नेलो, तिथं मला पोचवलं. आणि 5-6 अनोळखी चेहरे, कारण की या संस्थेशी माझा कुठल्याही प्रकारे काहीही संबंध नव्हता. आणि त्यांना मला विचारलं की तुम्ही, मला काय वाटत होतं की मला शिक्षक म्हणून बोलवतात, रिटायर झालेलो होतो. मला वाटतं आता आपल्या कुठेतरी प्रोफेसर वगैरे म्हणून बोलवतात म्हणून गेलेलो. आणि त्यांच्या बोलण्यातून समजलं की त्यांना त्यावेळेला त्यांच्याकडे दुसरा कोणी माणूस नसल्यामुळे मला या प्राचार्यपदाची सुद्धा जबाबदारी घ्यावी लागेल असं ते मला म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे. मनात होतं की आता कोणीतरी येईल तोपर्यंत काही दिवस आपल्याला करायचं आहे काम, पण शेवटपर्यंत मला ते करावं लागलं. सिपनाचं नाव मी काही ऐकून नव्हतो. त्याच्यामुळे मी जेव्हा त्यांना म्हटलं की ठीक आहे मी करेन काम, मला त्यावेळेला सिपना कुठे आहे हे माहिती नव्हतं. सिपनाचे कोण लोक त्याच्यामध्ये आहेत हे माहिती नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. आणि मी त्याला हो म्हटलं. आणि मग त्यांच्यापैकी एकाने मला सिपना कॉलेज दाखवायला नेलं. आणि मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिथं काहीच नव्हतं. मी पहिल्यांदा तिथे मी पाहिलं की नुसतं मोकळं राहण, त्याच्यात काही झाडं रुपये वगैरे वाढलेली वगैरे वगैरे. एका ठिकाणी एक छोटीशी म्हणजे
छोटीशी इमारत होती, 2-3 खोल्यांची इमारत वगैरे, बाकी तिथं काहीच नव्हतं. आणि ही गोष्ट आहे 15 जुलैची. 15 जुलैला मी प्राचार्य झालो, त्यावेळेची ही कथा आहे. आणि त्यावेळेला एका बाजूला पाहिलं मी तर तिथे थोडंसं कन्स्ट्रक्शन सुरू होतं, म्हणजे बॅरॅकसारखं बांधणं सुरू होतं. एखादं एक छत लागलेलं नव्हतं, पण सुरू होतं काही. आणि मला म्हणलं की ही आपली जागा, इथे आपलं कॉलेज होणार. आणि मी चक्रावला म्हटलं आता काय करू. मला झालं की आपण त्याला सांगावं की बाबा हे काही माझं काम नाही आहे, पण म्हटलं आपण शब्द दिलाय त्यांना की आपण करू, मग पिछे नाही हट सकते, म्हणून म्हटलं ठीक आहे आपण करावं. मला बसायला जागा नव्हती. ती जी एक छोटीशी इमारत जी होती ना, त्यामध्ये आमचं नवीन असलेलं हे सिपना कॉलेज, त्यात अगोदर माझ्या अगोदर असलेलं एक पोस्ट ग्रॅज्युएटचं डिपार्टमेंट आणि त्याच्या अगोदर असलेली एक छोटीशी शाळा, असं त्या एका इमारतीत होतं. आणि म्हटलं मग मला केव्हा वेळ मिळेल, तर मला वाटतं काहीतरी त्यांनी 12च्या पलीकडे की 12:30च्या पलीकडे मला दिलं की तुम्हाला मिळेल 2 की 3 खोल्या. ही सुरुवात. आणि आता सुरुवातीला गेलं तर मी बसायचं कुठं, तर बसायला जागाच नव्हती. तिथे एक दुसरी इमारत होती, त्याच्यात एक खोली होती, तिथे एक त्या दुसऱ्या कॉलेजचं ऑफिस होतं. तिथे एका खोलीत त्यांचं आहे आणि समोर एका ठिकाणी टेबल होता त्या प्राचार्यांचा. मला जागाच नव्हती, तर प्राचार्यांच्या खोलीच्या म्हणजे त्या खुर्ची शेजारी माझी छोटीशी खुर्ची एक तिराची टाकलेली आणि मी तिथे बसलेलो, प्राचार्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिपना. आणि नंतर आता तिथे बसून मी काय करणार, तिथं सर्वच अनोळखी मला, ते काय जे त्यांचं करत होतं त्या ऑफिसच्या संदर्भात, त्या कॉलेजच्या संदर्भात मला काही माहितीच नाही. त्या गृहस्थांना मी ओळखत नव्हतो, म्हणजे कुणाच ओळखत नव्हतो. मग मी बाहेर पडायचो. आता काय करायचं, तर जिथे माझं ते कॉलेज सुरू होतं, इमारत बांधणं सुरू होती, तिथे इमारतमध्ये त्या खोल्या ज्या होणार होत्या तिथे जायचं. तिथे मजूर काम करत असायचे, जे काही करत होते, घाईगर्दी काम सुरू होतं, कारण कॉलेज सुरू करायचं होतं. मला जागाच नव्हती बसायला. मग त्याच्यावर मी उभा राहायचो, वॉच करायचो कसं काय चालू आहे वगैरे, काय चालू आहे. मग कंटाळायचो. मग तिथून पायी निघायचो आणि मग ते त्या ह्याच्यातून आवारातून जाऊन पलीकडे जाऊन तो जो रस्ता जो लागतो आपल्याला, तो हायवे जो आहे ना आपला बायपासचा, त्या बायपासच्या तिकडे यायचो मी, चक्कर मारून परत असा यायचो आणि परत तिथे उभा राहायचो. म्हणजे बसायला जागाच नव्हती. ते इमारत तशी होईल तशी. 15 तारखेला मी असा प्रिन्सिपल झालो. त्यानंतर 25 तारखेपर्यंत मी स्टाफ अपॉइंट केला, स्टाफ 25 तारखेला, आणि 3 तारखेला कॉलेज सुरू केलं. कारण की सरकारने जे डिपार्टमेंट सांगितलं की 3 ऑगस्टला कॉलेज सुरू व्हायचं होतं. मग त्याच्यामुळे जे कोणी ॲडमिशन्स घ्यायचे त्यांना कॉलेज केव्हा सुरू होणार, 3 ऑगस्टला असं म्हणायचो मी. मग ते माझ्याकडे बघायचे, त्या मोकळ्या जागेकडे बघायचे की हा कॉलेज सुरू होणार का कसा. मी म्हणायचो का 3 तारखेला सुरू होणार. आणि यांनी जे सांगितलं ना, म्हणजे अनिशने, अशा पुष्कळ गमती व्हायच्या. मग मला कामच नसायचं ना. मग विद्यार्थी त्यांचे ॲडमिशन्स कुठे व्हायचे, ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन्स व्हायचे, त्याची कॉमन ॲडमिशन्स व्हायचे प्रत्येक ठिकाण. म्हणजे आपल्या प्रदेशातले म्हणजे दुसऱ्या प्रदेशातले लोक यायचे इथे आणि ते ॲडमिशन घ्यायचे मुंबईला, आणि ते यायचे अमरावतीला सिपना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. मग इथे येऊन बघायचे आणि दिसायचं काही नाही, तर मग ते तिथं जायचे. आपल्या इंजिनिअरिंगला दिसून त्यांना ॲडमिशन त्यांनी झालेली असायची. ते म्हणाले की सर सिपना को तो वहाँ पे तो कुछ नहीं है. नहीं सर वहाँ कुछ नहीं है. तो फिर आप किसी वहाँ पे प्रिंसिपल से मिले होंगे. नहीं सर मिले नहीं. कौन है प्रिंसिपल. पता नहीं, कोई लोंढे सर करके हे बोलते. माझं त्यावेळेला ते ॲडमिशन करणारे लोक जे होते ते माझ्या अगोदरचे सहदायीच होते तिथे, मी तिथे शिकत असल्यामुळे. मग वो कहते शुरू हो जाएगा तो हो जाएगा शुरू, वहाँ पे कुछ नहीं, लेकिन वो कह रहा है हो जाएगा शुरू. आणि हे सर्व लोक भांबावलेल्या अवस्थेत तिकडे यायचे. त्यात एक गंमत सांगण्यासारखी होती. असंच माझं मग हे सुरू व्हायचं की तिथे कोणी पालक आलेले असते मुलांना घेऊन, मला निरोप यायचं, मी बाहेर यायचो आणि त्यांच्याशी बोलायचो आणि त्यांना सांगायचो. आणि मग एकदा असंच झालेलं होतं की मी असं कधी सांगताना प्रश्न कसा असायचा की सर ये कॉलेज तो यहीं पे होने वाला है. तो हाँ सर यहीं होने वाला है. सर यहाँ पे तो कोई रूम्स नहीं है. हाँ नहीं है. सर यहाँ पे अभी टीचर अभी नहीं है, आ जाएंगे. तो सर यहाँ पे लेबॉर्ट्रीज नहीं है. हाँ नहीं है. फिर प्रैक्टिकल
हो जाएंगे. तर त्याला समजायचं नव्हतं की काहीच नसताना हा माणूस हो जाएंगे म्हणून कसं देवी तुम्ही म्हणजे त्याला समजायचंच नाही. आणि मग मी त्यांना म्हणतो हे बघा, तुम्ही मला ओळखत नाही, पण नाही ओळखत. तुम्ही तुमच्या मुलाला ओळखता, ओळखता. आता असं बघा, जेव्हा कॉलेज सुरू होईल त्या तारखेला ते जर झालं नाही मला पकडा, मी सांगतो होईल तर होईल. लेबॉरेटरी सर, तो लेबॉरेटरी में 1 महीने के बाद लेबॉरेटरी प्रैक्टिस शुरू हो जाएंगे. तो यहाँ पे कुछ नहीं सर. मतलब वो तो आप तो बच्चे से पूछना 1 महीने के बाद या शुरू हुए कि नहीं, अगर नहीं हुए मैं जिम्मेदार. और मैंने कहा सर 3 महीने के बाद आपने आपसे बच्चों से पूछना कि यहाँ पे जो पढ़ाई हो रही है वो किसी और यहाँ पे जो इंजीनियरिंग कॉलेज है गवर्नमेंट का या बच्चा का, उस इंजीनियरिंग कॉलेज की पढ़ाई से कम है कि कम दर्जे की है क्या, ये पूछना उससे. अगर वो कह दे कि हाँ सर अच्छी नहीं हो रही, मैं जिम्मेदार हूँ. अब ये मैं जो कहता था तो लोग सुनते थे, समझ में नहीं आता था उनके कि क्या करें. ये आदमी कहता कि हो जाएगा, है तो कुछ नहीं यहाँ पे. तो ये जो मैं कह रहा था, मैं किस्सा बता रहा हूँ इसलिए कि एक बार मैं ऐसी बातें कर रहा था उनसे, तो जब मैंने कहा कि आप जो आपको प्रश्न है वो मुझसे पूछो, सबके जवाब मैं दूंगा, जो भी प्रश्न हो, कैसे होंगे, कैसे पढ़ाई, सब उसकी सबकी जिम्मेदारी मेरी है. ये जब कह रहा था तो सब नॉनप्लस हो जाते थे. ये सब कहता है कि वह हो जाएगा, है कुछ नहीं, फिर क्या करे अब इसका. वहाँ के लोग बोलते कि वो बोलते हो जाएगा तो हो जाएगा. ये ऐसी चर्चा जब हो रही थी तो मेरी चर्चा जब खत्म हो गई, वो जाने लगा, तो मैं वहाँ पे खड़ा हुआ था लड़का, उसने बोला कि सर मेरे पिताजी आए हैं, वो आपसे कुछ कहना चाहते हैं. मैंने कहा पूछिए सर. तो उन्होंने उनका किस्सा होता है, वो मुंबई से आए हुए थे, एडमिशन हुई थी यहाँ पे, बेटे को लेके आए थे, और यहाँ पे वहाँ से जो गाड़ी आती है सुबह आती है, तो बड्डे जैसा होके वो यहाँ पे चले आए. देखा कि यहाँ पे वो पहले सिपना कहाँ यही पता नहीं चला, और जब पता चला तो फिर बैरन लैंड दिखी उनको, तो बोले कि अपने को ठगा दिया, अपने को तो बेवकूफ़ बना दिया. गुस्से में हो गए कि यहाँ पे कुछ है नहीं और हमसे पैसे भरा लिए, सब हो गए. वो जाने के लिए बडनेरा पहुँच के वापस, बडनेरा में 10:00 पर वो गाड़ी आती है, अपनी गीतांजलि आती थी उस समय. तो उसकी राह देख रहे थे, तो राह देखते रहे, आपस में बातें कर रहे थे और गाली दे रहे थे कि ठगा लिया, बदमाश लोग हैं, ऐसे वैसे. तो वहाँ पे उनके बगल में एक कोई बैठा हुआ था, तो उससे पूछा कि क्यों, क्या बात होगी सर. अरे बोले साहब बहुत बदमाश, क्या हुआ क्या. बोले हमने बम्बई में एडमिशन ली है, उन्होंने कहा कि आपकी एडमिशन शिमला में हो गई है, और शिमला में तो कुछ है ही नहीं. वहाँ पे जाके देखा मैं कुछ मिला नहीं. तो बोले आप उनके प्रिंसिपल से मिले क्या. तो बोले सर वहाँ कुछ है ही नहीं. तो उन्होंने कहा कि भाई अगर आप 8 बजे जाएंगे तो प्रिंसिपल कैसे मिलेंगे, 10 बजे जाओ, 11 बजे जाओ, तो प्रिंसिपल आपको मिल सकते हैं वहाँ पे, आपसे उनसे तो बात करो कम से कम. तो फिर उन्होंने बम्बई जाने का इरादा बदल के फिर वापस आ गए. और जब ये वापस आ गए, और उस समय मैं अपने लोगों से प्रवचन दे रहा था लोगों को कि भाई कैसे हो जाएगा, क्या होगा. तो उन्होंने सुनी मेरी बात, और फिर उन्होंने मुझसे कहा कि सर मैंने आपकी बातें सुनी है, और मैं तो सोच रहा था कि मैं वापस जाऊंगा, लेकिन अब मैंने तय किया है कि मेरा बच्चा नहीं पढ़ेगा. उसके बाद सर थी नहीं, कि जगह कुछ थी नहीं, प्रैक्टिकल लेबॉरेटरीज के लिए कोई जगह नहीं थी. तो वहाँ पे उसका आगे जाके थोड़ा दूर जाके वहाँ पे एक मंगल कार्यालय था, तो वो हमने किराए से ले लिया, और वहाँ हमने पार्टीशन डाल के हमारी फिजिक्स की लेबॉरेटरी, हमारी इलेक्ट्रिकल लेबॉरेटरी वहाँ बना दी इस तरह से. और यहाँ पे जो था, जो जगह थी थोड़ी सी, मेरा बेटे का मतलब बेटे का सवाल ही नहीं था. मेरे पास एक टीन की कुर्सी थी और एक सामने वो फोल्डिंग चेयर थी, ये प्रिंसिपल था, मैं वहाँ पे बैठता था. और मेरे साथी वाले जो लोग थे उनके पास भी ऐसी टीन, फर्नीचर में कुछ उस समय था नहीं कुछ हमारे पास, लेकिन उसे दिक्कत नहीं जाती थी क्योंकि हमको तो सिर्फ कॉलेज चलाने का था. लेकिन ऐसी अवस्था में जब कोई आता था मेरे पास, लोग बहुत रोते आते थे, सर मैं हैदराबाद से आया हूँ, मेरा बेटा आपके यहाँ पढ़ रहा है, यहाँ पे तो कुछ नहीं है, मेरे को बहुत डर लग रहा है सर, मेरे बेटा का क्या होगा. मैंने कहा कोई चिंता मत करो, मैं हूँ. 3 महीने के बाद आओ, बेटे से पूछना, पढ़ाई ना हो रही मेरे को पकड़ो. सर लेबॉरेटरी नहीं है सर, अब हो जाएगी, नहीं तो मैं हूँ यहाँ पे. बोलते 1 महीने के बाद वो लड़का आया, फिर मुझसे मिले आप. सर मैंने आ गए, हाँ आ गए.
तो चलो बोलो सर देख रहा है, तो मैंने कहा जाओ इधर जाओ, वहाँ पे क्लास शुरू है कि नहीं देख लो, प्रैक्टिस वो चले गए वहाँ पे, देख के आ गए। मैंने कहा उठो, बगल में ले गया, चलो कंप्यूटर की लेबॉर्ट्री, चलो देखो कंप्यूटर्स लगे हुए थे वहाँ पे। मैंने कहा मेरे और दूसरी लेबॉर्ट्री जो है वो उधर है, चलो वहाँ पे बता तो आपको चल रहे के लिए। नहीं बोले सर अब नहीं देखने का, देख लिया सर। इस तरह से वो पहिले सारखी बात हुई। आणि हे जेव्हा झालं तेव्हा पण एक होतं, मी ठरवलं होतं की कॉलेजमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटी व्हायच्या आहेत त्या सर्व ॲक्टिव्हिटीज घेणार। आणि त्याच्यात सर्वात पहिली ॲक्टिव्हिटी आली होती 15 ऑगस्ट। 15 ऑगस्टचा झेंडावंदन। मी त्याच्या बाबतीत फार कडक होतो की ऑगस्टच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला विद्यार्थी असलेच पाहिजे। त्यावेळेला आमच्या वर्गामध्ये आमचं शेवटून झालं होतं ॲडमिशन ना, आम्हाला परमिशन उशिरा मिळाली असल्यामुळे ॲडमिशन उशिरा झाली होती। तर त्याच्यामध्ये माझ्याकडे 143 मुलं होते, 143चं इंटेक होतं ते माझ्याकडे ॲडमिट झाले होते। मी शिकवायचो पण मला शिकवायचं कारण स्टाफिंग होता आणि मला आवडली होतं, वर्गात शिकवत होतो। मी अनाऊन्स केलं होतं की 15 ऑगस्टला सर्वांनी यायचं, कंपल्सरी यायचं, आणि जर आले नाही तर तुम्हाला 25 रुपये फाईन। ते म्हणाले हो, म्हणजे ठीक आहे। आणि नंतर मी तशी नोटीस लावली होती की जर येणार नाही तर तुम्हाला 25 रुपये फाईन। मग मला वाटतं की आता तर मुलं येतीलच, एकतर आपण सांगितलं, प्राचार्यांनी सांगितलं म्हणून ऐकतील, फाईन लावला आहे म्हणून ऐकतील, पण मला हे कुठे माहीत होतं की विद्यार्थी कसे असतात। त्याच्यातले अनेक लोक आलेच नाहीत। मी त्या दिवशी 15 ऑगस्टला लाईन लावून ठेवली होती, लाईन की बा इथे हा ग्रुप, इकडे हा ही ब्रांच, ती ब्रांच, 3 ब्रांचेस होत्या, एका ब्रांचसाठी एक, दुसऱ्या ब्रांचसाठी, तिसऱ्या ब्रांचसाठी। एकूण 21 मुलं फक्त आले, बाकी सर्व गैरहजर होते। मला विलक्षण राग आला। मी म्हटलं असे कधी पोरं ऐकत नाही। मग दुसऱ्या दिवशी माझं क्लास जेव्हा तो वर्गात मी सांगितलं तुम्ही जे लोक आले नाहीत, आणि मी काय केलं होतं की स्टाफला सांगितलं की नावं लिहा कोण कोण आले आहेत, पण त्यांची नावं लिहिलेली होती। म्हटलं बाकी त्यांना 25 रुपये फाईन। मग बोलतो नाही सर चुकलं सर, नाही म्हटलं चुकलं बिकलं काही नाही, 25 रुपये फाईन घेणार म्हणजे घेणार। मी तुम्हाला अनाऊन्स केलं होतं म्हटलं, आणि आत्ताच अनाऊन्स करतो म्हटलं की 26 जानेवारीला जर आला नाही तर 100 रुपये फाईन। त्यानंतर सर 26 तारखेला 26 जानेवारीला 143 पैकी 141 लोक हजर होते। आणि त्यानंतर सर मी असेपर्यंत तरी 15 ऑगस्ट आणि 26 मी त्यांना म्हणायचं मुलांना तुम्ही केव्हाही गैरहजर राहा चालेल, पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तुम्हाला हजर राहिलंच पाहिजे, आणि मुलं हजर राहायची। आणि त्यानंतर मला असं कदाचित आपलं एकमेव कॉलेज असेल टाकायचं की जिथे विद्यार्थी 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला हजर राहायचे म्हणजे राहायचे। कारण की मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो, मी पाहिलं तर कोणी राहत नाही आता, मुलं कोणी येत नाही त्या झेंडावंदनाला, मास्तर लोक असतात फक्त। पण आपल्या सिपना कॉलेजमध्ये सुरू असायचं, आणि हे दरवर्षी मी असेपर्यंत सुरू होतं, आणि मला खात्री आहे की अजूनही सुरू असेल की तुम्ही लोक 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला हजर राहतात। हे सर पहिल्या वर्षी मला खूप गुरु की आपलं खूप चांगलं झालं पाहिजे सर, सर्व स्टाफला म्हणजे की तुम्ही खूप अभ्यास हे घ्या ते घ्या ते घ्या। मग मी काय करायचो, आणखी काय केलं होतं मी ठरवलं की आपलं नाव म्हणजे आपला नंबर कसा येऊ शकतो, तर त्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळाले पाहिजे, प्रॅक्टिकल्समध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजे, आणि एक्स्ट्रा करिक्युलर मार्क असतात 3 मार्क असायचे ते सुद्धा मिळाले पाहिजे। मग मी ठरवलं की ज्या ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क मिळू शकतात त्यामध्ये सर्वांमध्ये पार्टिसिपेट केलंच पाहिजे। आणि तुम्हाला गंमत सांगतो की म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जेवढी काही विद्यापीठामध्ये असायची त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये मुलं मुली माझी असायचेच। इतकंच काय की त्या मुलींना आहेत की मला माहीत नाही, त्या मुलींना मी क्रॉस कंट्री धावायला लावलेलं होतं। तर ते म्हणायच्या, मुली म्हणायच्या की सर आम्ही पूर्ण नाही करू शकणार। म्हटलं काही हरकत नाही, करू शकत, कारण काय क्लास काय होता का यू हॅव टू पार्टिसिपेट, यू हॅव टू विन हा क्लास नाही आहे, यू हॅव टू कम्प्लीट हा क्लास नाही आहे, यू हॅव टू पार्टिसिपेट। So I asked my students to participate in as many activities as possible so that they could get those 3 marks that were meant for that. Because those 3 marks are very important. Many times the boy should fail by 1 mark or 2 marks, there these extracurricular activities marks would come. आणि त्याच्यासाठी मी वाटते ते करत होतो। इफ यू रिमेंबर, म्हणजे एका वेळेला तर त्या शेगावला जेव्हा ह्या इंटर ॲक्टिव्हिटीज कॉलेज ॲक्टिव्हिटीज होत्या, सिपना कॉलेजचं कंटिंजेंट हे सर्वात मोठं होतं, 75 पोरं मी पाठवले होते तिथे, माझ्या पैसे असो नसो पाठवले होते, सो दॅट द बॉईज विल गेट ॲक्टिव्हिटीजचे मार्क्स मिळाले। आणि त्याच्यामुळे सर पहिल्या वर्षी जेव्हा परीक्षा झाली
तेव्हा माझ्या कॉलेजचं म्हणजे पर्सेंटेज लागलं 21% फक्त निकाल लागला. मी एकदम खजील झालो. अरे म्हणजे काय इतकं मेहनत घेतली आपलं 21%. तेव्हा मला बाकीच्या कॉलेजचे लोक सांगायला लागले, अरे तू अशाला कशाला घाबरतोय, आमचं कॉलेज सुरू झालं तेव्हा आमचं 5% होतं, 7% होतं, आता तुझं 21% आहे. अरे म्हटलं पण 21% नॉट ॲक्सेप्टेबल. मग परत आमचं जोरदार अभ्यास करायला लावणं, हे करणं ते करणं. मग नेक्स्ट सेमिस्टरची परीक्षा झाली त्याच्यामध्ये. आणि ह्या वेळेला माझं नाव तर 8 पैकी आमचा 7वा नंबर होता. 8 कॉलेजेस शेवटून दुसरा मी. त्याच्यानंतर मग आम्ही प्रयत्न केले तर फायनल म्हणजे सेकंड सेमिस्टर झाली सेकंड पहिल्या वर्षाची. मग द रिझल्ट वॉज 41% अँड यू आर 4th इन द युनिव्हर्सिटी. त्याच्या पुढल्या वर्षी त्याच्या फर्स्ट सेमिस्टरला अवर रिझल्ट वॉज 63% अँड वी आर फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी. दिस इज द अचिव्हमेंट दॅट इज स्टुडंट्स मेड. कॉलेजने नाही केलं, मुलांनीच केलं, त्यांनी अभ्यास केला, सर्वांनी केलं. दॅट इज हाऊ दिस इन्स्टिट्यूशन प्रोग्रेस. आणि मग हळूहळू मग लोकांना समजायला लागलं की पुन्हा काहीतरी आहे. तर पहिल्या वर्षी त्यात आम्ही त्या रस्त्यावरती होतो, तिथे ते मैदानात होतो. दुसऱ्या वर्षी काय झालं की ते आम्हाला सोडावं लागलं, कारण की वी हॅव टू शिफ्ट. देन वी शिफ्टेड टू एक कुठं तरी कॉम्प्लेक्स तयार होतो, त्याच्या नुसतं होतं सांगाडा तयार होता. म्हटलं हा सांगाडा चालतो मला, आम्ही तो सांगाडा घेतला. आम्ही त्याच्यामध्ये मग पार्टिशन टाकून टाकून आम्ही ते वर्ग केले. 2 खोल्यांचं हे असं, तर त्याच्यावरून मी लॅबॉरेटरीज केल्या. असं करून आम्ही दुसरं वर्ष तिथे काढलं. पण या पहिल्या वर्षीसुद्धा जसं कोणीतरी उल्लेख केला होता की आम्ही कुठल्याही ॲक्टिव्हिटीजच्यासाठी मागे राहिलो नाही. आमचं सोशल गॅदरिंगसुद्धा करायचं होतं, तर मी ते आपलं हे जे होतं टाऊन हॉल घेतला होता भाड्याने, त्या टाऊन हॉलमध्ये केला होता. आणि दुसऱ्या वर्षी तर मग आम्ही आमच्या तिथेच केलं होतं गॅदरिंग, आमच्या तिथेच केलं होतं. पण त्याची एक गोष्ट सांगण्यासारखी आहे आणि तर त्या मुलांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्यावेळेला पटोळे सर इंचार्ज होते गॅदरिंगचे. ही वॉज इंचार्ज ऑफ द गॅदरिंग दॅट टाईम अँड विल बी सरप्राईज अँड आय ऑल्सो वॉज सरप्राईज दॅट टाईम की त्यावेळेला आम्ही आमच्या वर्षी जागा नव्हतीच. सो वी वेंट टू दी ते आपलं जिल्हा स्टेडियम, तिथून परमिशन काढली की आमच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तिथे होतील. तिथे आम्ही क्रिकेटची मॅच ठेवली, सर्व ठेवलं. पण उद्घाटन कसं केलं होतं सर, ही म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की नॉर्मली आपण ऑलिम्पियड वगैरे जास्त असतात, मोठा जे मॅच हे होतात, टुर्नामेंट्स होतात, त्याच्यामध्ये जसे ते प्रत्येक पथक असे जात असतात आणि मग ते सलामी होते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते ज्योत प्रज्वलित करतात स्पोर्ट्सची. त्या सर्व गोष्टी आम्ही केल्या होत्या. प्रत्येक वर्गाची एक बॅच किती सर्वजण सिस्टर सेट पण जाऊन राहिलेले आहेत, फ्लॅग मार्च होऊन राहिले आहेत. आणि त्याच्यासाठी तो मार्च होत असताना तिथे वाद्य म्हणून 40 मुलांचा आम्ही बँड ठेवलेला होता तिथे. ते लहान लहान मुलांचा बँड होता इथे याच्यामध्ये कुठेतरी. तर तिथून मागवले पोरांना, त्यांना बँड त्यांनी दिला होता. तिथे त्यांनी ध्वजवंदन झालं होतं आणि मशाल पेटवून आम्ही आमच्या तो टुर्नामेंट घेतो. ती असं कुठल्याही कॉलेजमध्ये कधीही होत नाही, ती आमच्या कॉलेजमध्ये केली. आणि त्याच्यानंतरच्या मॅचेस आमच्याकडे जागाच होती. मग आम्ही तिथे काही खेळलो. मग म्हणजे व्हॉलीबॉलच्या मॅचेससाठी आणि कबड्डीच्या मॅचेससाठी आम्ही अंबापेठचं मैदान, मला अजून आठवतं तर काही मुलं असं करायचे माझे. त्या कबड्डीच्या मॅचेसच्या वेळेला संध्याकाळ झालेली आणि पाऊस रिमझिम पडून त्या पावसात आम्ही खेळलेलो तिथे, पण आम्ही खेळलो तिथे. हे अशासाठी सांगतोय सर की या सर्व धडपडीत ही माझी मुलं आणि हे माझे स्टाफ यांनी जी सहकार्य दिलं आणि त्याची हिंमत होती ती खरंच दाद देण्यासारखी होती. मलाही वाटत नव्हतं की आम्ही असं करू, पण अशा गोष्टी आम्ही केल्या होत्या. 3ऱ्या वर्षामध्ये मग आम्ही आमच्या ठिकाणी शिफ्ट झालो. आमच्या तिथे म्हणजे आपल्या या वास्तूमध्ये शिफ्ट झालो तिथे. आणि मग तिथेही अशाच अनेक गोष्टी होत गेल्या. फुटबॉलचं मैदान होतं, ते मिळणार नव्हतं. तिथून रस्ता तिकडच्या बाजूला काहीतरी एक रस्ता टाकणार होते. मग मी मुलांना उचकवलं की अरे तुम्ही त्यांना अध्यक्ष साहेबांना म्हणा की आम्हाला मैदान पाहिजे, त्याच्यावर कसं होणार. त्या दिवशी ते आखून ते रस्ता बांधायला खोदायसाठी आलेले लोक होते. पण पोरांना मी सांगितलं जेव्हा सरसे बात करलो, मैं बात नाही करता की बताओ तुम्हाला ऐसा हो जाएगा. मग ते गेले अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की सर आम्हाला मैदान राहणे नसतं आहे. तर त्यांनी सर्व ते कॅन्सल केलं आणि ते मैदान जसंच्या तसं राहू शकलं. आणि अशा प्रकारे हे जे मैदान तुमच्याकडे आहे ते तेव्हापासून अस्तित्वात राहिलेलं आहे. एक ज्याचं मला खूप कौतुक वाटतं, ते कधी विसरणार नाही अशी गोष्ट. आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंग तर होतंच होतं, सर्वच होतं. एक सरस्वती पूजा सेकंड इयरला ज्या मी असताना म्हणजे त्या कॉम्प्लेक्समध्ये असतानाची गोष्ट आहे. एक मुलगा आला माझ्याकडे, चक्रवर्ती नावाचा मुलगा. त्यांच्याकडे तिथे
सरस्वती पूजा खूप होत असते. तो आला माझ्याकडे म्हणे सर हमको सरस्वती पूजा करने की है. मैंने कहा करो. तो बोले सर हमको थोड़ी परमिशन दीजिए. बाहेर थोडंसं अंगण थोडीशी जागा होती तर त्या जागेमध्ये आम्ही करतो म्हणे. म्हणजे वहाँ पे क्यों करतो. क्लास में करो. तो क्लास में करो म्हणजे क्लासमध्ये जागाच नव्हती. सर्व बेंचेस तिथे टाकले. म्हणजे कोणी चिंता की बात नाही. मी सर्व बेंचेस बाहेर काढून टाकले. तिथे जागा होती तिथे सर्व बेंचेस काढून टाकले आणि मुलांना करा तुम्ही इथे. आणि मग त्या तिथे सरस्वती पूजा तेव्हा तिथे सुरू झाली. त्यावेळेला फोटो होता. ही मूर्ती नव्हती तेव्हा. फोटोवरती त्यांनी पूजा केली. म्हटलं पूजा कोण करणार. तर आमचे प्रोफेसर होते. त्या प्रोफेसरनी पूजा करायची. पौरोहित्य करायचे. राजवैद्य सर आणि एक विद्यार्थी होता. त्याला म्हणलं तू तिथे बसायचं तू पूजा करायची. आणि त्यांनी ती पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर त्याला प्रसाद मुली म्हणाल्या सर आम्ही प्रसाद आणतो. मुलींनी घरून प्रसाद आणलेला होता. आणि तो काही पैसेच नव्हते आमचे पैसे वगैरे काहीच होते पण आम्ही सर्व करायचो. आणि मग मुलींनी घरून प्रसाद आणलेला होता आणि तो प्रसाद वाटप करून मग आम्ही तो कार्यक्रम केला होता. एक मुस्लिम मुलगा होता. तो माझ्याकडे दप्पत आला. म्हणजे सर मी याचे फोटो काढू का फोटोग्राफी करू का म्हणजे जे पूजा होते. म्हटलं का त्यात काय. त्याला वाटलं बाबा हिंदूंची पूजा आपल्याला करू देतात की नाही. म्हणलं असं काही बात नाही करू. पण त्याच वेळची त्याची फोटोग्राफी त्यांनी केली. पुढल्या वर्षी जेव्हा आम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये आलो परत आमची सर्वच पूजा ते माहितीच होती. मग मुलं आले सर मूर्ती पाहिजे होती. मागच्या वेळा आम्ही असंच केलं मूर्ती. ठीक आहे म्हटलं बघा मूर्ती. ही तेव्हाची मूर्ती आहे. आणि मूर्ती स्थापना करून मग आम्ही तेव्हा सरस्वती पूजा पण झाली. पण त्यावेळेला आणखीन गंमत. त्यावेळेला मुलींना इतका जोश होता तेव्हा. मग काय फुलं आणली माळा मुली करून राहिलेल्या लावून मुलं राहिलेले आहेत कुठं सुरू आहे आणि अशा रीतीने पूजा. मग त्यावेळेला पूजा आम्ही केली. म्हटलं असं करायचं की ज्या लोकांचे नुकतेच लग्न झालेले आहेत आपले ते स्टाफ त्या नवरा बायकोंना तिथं पूजेसाठी बसायचं. त्यावेळेला कोण होतं माझ्या लक्षात नाही. तू होता काय तू होता काय. हां मग या लोकांना पूजेसाठी बसायचं. म्हटलं नवीन ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी बसायचं आणि त्यांच्याकडून पूजा करायची. आणि सर ती पूजा त्या सुंदर रीतीने झाली होती. काय सांगतात ते दिवस आठवतात कहीवर इतकं सुंदर होतं. त्याहीपेक्षा एक आणखीन त्याचं मला कौतुक वाटतं आणि लक्षात जातं ती गोष्ट. महिला दिवस साजरा करायचा होता. मग महिला दिवसासाठी ते करायसाठी स्टाफ मला वाटतं मॅडम तुम्ही होता. मला वाटतं तुम्ही आल्या होते कोणती दोघी तिघे आल्या माझ्याकडे. आपल्या त्या ह्याही होत्या आपल्या लायब्ररीत होत्या त्या. हां त्या दोघी तिघे मॅडम माझ्याकडे. सर म्हणे आम्हाला महिला दिवस साजरा करायचा म्हणजे करा. तर म्हणे परमिशन पाहिजे. म्हणजे कसली तर म्हणे संध्याकाळी 5 वाजता आपलं कारण माझं खूप स्ट्रिक्ट होतं. आपलं कॉलेज जिथपर्यंत जायचं चालायचं. तर 5च्या पलीकडे जे होईल तर सर म्हणे आम्हाला 5च्या नंतर आम्हाला इथे एक काहीतरी कोणाचं आम्ही बोलू म्हणे केस वगैरेला आता आम्हाला परमिशन पाहिजे. म्हटलं परमिशन पाहिजे तुम्हाला आणि काय करणार तुम्ही तर त्यानं बोलवणार असं नाही करायचं. म्हटलं पूर्ण दिवस घ्या म्हटलं. आणि मग त्यानं म्हटलं पूर्ण दिवस तुम्ही लेडीज म्हणजे महिला दिवस त्यांनी साजरा करायचा. पण एक अट आहे म्हटलं तुम्हाला कोणीही पुरुष मदत करणार नाही. तुम्हाला कोणीही पैसा देणार नाही. स्टाफ मेंबर्स आणि स्टाफ लेडीज स्टाफार कमी होतात तिघीच होत्या. म्हटलं मुली आणि तुम्ही फक्त ह्याच त्याच्यामध्ये असतील. तुम्हीच करायचं. फक्त तुम्हाला म्हणजे मदत पाहिजे असेल तर मी पण बाकीचं नो बडी वुड बी हेल्पिंग यू. नो स्टाफ मेंबर नो जेंट्स नो बडी ओनली दी गर्ल्स ऑन द लेडीज हॅव टू डू इट. ठीक आहे म्हणे आणि तुम्हाला जे करायचं ते करू शकता म्हटलं तुम्ही. आणि मग तुम्हाला आठवलं की त्यांनी त्या सर्व अरेंज केला. दिवसभराचा प्रोग्राम केला. लोकांनी इन्व्हिटेशन कार्ड वगैरे त्यांनीच तयार केले. वाटले त्यांनीच. ते जेवणाची व्यवस्था केली होती ती मेस त्यांनीच केली सर्व. त्या मी मदत केलीच नाही. फक्त मी बघत होतो की काही अडचण येतं काय अडचण आली तर आपण मदत करायची नाही तर काहीच नाही. अँड एव्हरीथिंग वॉज मॅनेज विथ दिस लेडीज. हा जो प्रकार हा कुठेही झालेला नसतो की पुरुषांच्या ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजसारख्या ठिकाणी लेडीज फक्त लेडीज एक महिला दिवस साजरा करतात. ही फार मोठी गोष्ट आहे. ते मला अतिशय त्या स्त्रियांचा आमच्या कॉलिग्सचा आणि त्या मुलींचा मला अतिशय अभिमान वाटला की त्यांनी हिंमत दाखवली आणि ते करून दाखवलं. दिस इज व्हॉट हॅपन अँड दिस इज हाऊ वी प्रोग्रेस इन दिस कॉलेज सर. त्याच्यात एक दोन आता पुष्कळ वेळ घेऊन आलो मी तुमचा. पण काय होतं ना की तुम्हाला जशी आठवणी सांगायची वाटतं तर मलाही खूप मनात केलं ना की सांगावं काहीतरी. आता 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. एकदा एक विद्यार्थिनीचे वडील
तिची आई हे सर्व माझ्याकडे भेटायला आले ऑफिसमध्ये. म्हणाले सर तिची ॲडमिशन आम्हाला कॅन्सल करायची आहे. फर्स्ट इयरचा निकाल लागलेला होता, सेकंड इयरचा लागला होता आणि तिला बॅकलॉग होता, त्या ड्रॉइंगमध्ये अडकलेली होती. ती म्हणे सर तिला काही जमत नाही, ती म्हणते मला सोडून जायचं आहे. अरे म्हणतो शी वॉज अ माउंटेन कम्युनिटीमध्ये म्हणली ती. अरे म्हणतो सोडून कशी काय जाते, तुला कधी न मिळणारी त्याला ॲडमिशन मिळाली होती आणि तू जातेस. नाही म्हणे सर ती मला ड्रॉइंग जमत नाही म्हणे, ते फार कठीण आहे आणि त्याच्यामध्ये मी नाही करू शकत, मी जातो. म्हटलं काय अडचण आहे. मला आठवतं आपल्याकडे अतुल जो होता, अतुल कोटेचा, ही वॉज वन ऑफ द बेस्ट टीचर्स. त्याच्याबद्दल मुलांच्या मतामध्ये खूप भीती होती, राग काय म्हणत असे काहीतरी. बट वेन आय कंडक्टेड की तुम्हाला तुमचा आवडता शिक्षक कोण, तर ही वॉज टॉपिंग. सर्वात आवडता शिक्षक मुलांचा त्यावेळेचा अतुल कोटेचा होता. तर तो म्हणजे खूप स्ट्रिक्ट, हे कट करून ड्रॉइंगचे पेपर याच्यावरती मार्क अजून फेकून द्यायचं, परत करून आणा. एक वेळा 5-6 हे द्यायचे. तर म्हणजे ते काही जमत नाही, आता सोडलं. म्हटलं मी नाही देत तुला, पुन्हा तुला कधी मिळणार नाही संधी, लक्षात घे. म्हटलं तू इंजिनियर होशील, नाही तर तू काय करशील, दुसरं कुठे शिकशील. तुझ्या आई वडिलांना म्हटलं की नका असं करू. नाही म्हणे सर असं होत नाही. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तुम्हाला TC पाहिजे, तुम्हाला देतो. आज देत नाही म्हटलं, उद्या देईन तुम्हाला. उद्या हो म्हटलं, उद्या मी तयार ठेवीन. उद्या येऊन तिने मला सांगायचं की तुला जायचं आहे आणि मी ती सही करून टाकली. म्हटलं तयार ठेवीन म्हटलं मी. ठीक आहे. दुसरे गेले ते लोक. मग दुसऱ्या दिवशी ती भावाला घेऊन आली. मी म्हटलं ड्रॉवरमध्ये TC आहे, करू सही. नाही म्हण सर, मला शिकायचं आहे म्हणे. अँड शी कंटिन्यूड अँड शी बिकेम अन इंजिनियर अँड इज लिव्हिंग समवेअर व्हेरी हॅपीली. दॅट इज वॉट हॅपन. एकदा फर्स्ट इयरला असताना ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयरला युनिव्हर्सिटीचं इन्स्पेक्शनची कमिटी दुसऱ्या दिवशी येणारी. दुसऱ्या दिवशी आम्ही नवीन कॉलेज सर्वच नवीन आमचं, आम्ही सर्व दाखलो की आता युनिव्हर्सिटी कमिटी येऊन बघणार कसं काय ते दुसऱ्या दिवशी त्यांची मीट घेणार. आणि आम्ही ऑफिसमध्ये तिथे कामं कसं स्टाफमध्ये कोणतरी सर्व. रात्री 11च्या सुमारास मी जेव्हा घरी गेलो तर मला सांगण्यात आलं की तुमच्या नावाचा फोन आला होता मुंबईहून. म्हणजे कुणाचा नाही म्हणे, कोणाचा तरी आला होता मुंबईहून, ते कधी पुन्हा करणार आहे. मग फोन आला मला. म्हणजे कोण बोलत आहे. तर तो एका मुलाचा वडील होता. तो मुलगा मला असं वाटतं भोपाळाचा होता. आणि त्या वडिलांनी मला फोनवर सांगितलं की सर म्हणे माझा मुलगा ते कॉलेज सोडून चालला आहे तुमचा. अरे म्हटलं काय झालं. नाही म्हणे तो म्हणतो की मी आता राहू शकत नाही, आता जाणार. आणि म्हणून मला सर म्हणे आता त्याला थांबा, तुम्ही त्याला एवढं सांगा की मी येतोय उद्या पोचता. म्हणलं मी घाबरा उद्या, तोपर्यंत तरी थांब, तू जाऊ नकोस वगैरे. म्हटलं काय झालं. तो म्हणतो की मला इथं राहावतच नाही ते, म्हणून मी आता जमत नाही मला इथं काही, मला परत जायचं आहे, कॅन्सल करायचं आहे. बरं म्हटलं. रात्री 11 वाजता जेवायला बसवतो तर ताट सोडलं मी आणि तसंच शोधत फिरलो की हा मुलगा राहतो कुठे. त्याने पत्ता सांगितला कुठे एका मोहल्ल्याचा, त्या इकडे आहे तो मोहल्ल्यात. मला काही माहिती नव्हतं. मी म्हटलं आता शोधू कुठं. रात्री 11ची वेळ झाली. 11 साडे मी फिरून आलो की म्हटलं कुठे असेल बरोबर आपला, कुठला असेल तो मला, कुठली असेल ती जागा वगैरे. असं करता करता एका गल्लीत झालं. तर तेव्हा एका खोली, आता मला कोणातरी विचारलं पाहिजे म्हणून कोणाला विचारण्यासाठी म्हणून मी एक खोली जी होती तिथं खिडकी बंद होती पण खिडकीतून उजेड येतो. म्हटलं कोणी जागा आहे म्हणून नॉक केलं मी त्या खिडकीला तर तिथेच तो पोरगा राहिला. त्याने खिडकी उघडली आणि मला पाहिलं. अरे सर. त्यांनी जेव्हा सर म्हटलं आपलाच विद्यार्थी असला पाहिजे, कोण आपला सर म्हणतो. म्हणून मग मी दार उघडलं. त्यांनी दार उघडलं. मी पाहिलं सर्व अस्ताव्यस्त पडली खोली होती. म्हणजे मोठं डबल बेड होता, तिथे सर पुस्तकं पडलेले, हे पडलेले, जेवणाचा डबा एका टेबलवरती होता उघडा पडलेला. म्हणजे केअर्स झालेला होता. अशा मानसिकतेचा तो पडला होता. मी क्षणभर तर बाहेर उभा राहिलो. अरे म्हटलं काय झालं याला. म्हणजे एकदम टोटली डिस्मॅन्टल, एव्हरीथिंग मग डिस्मॅन्टल. काही बॅग भरून राहिली, कपड्याची बॅग बदलत असली. त्याच्याकडे गेलं. म्हटलं काय रे बाबा तुझं नाव अमुक काय. तर म्हणे हो सर. म्हटलं तू सोडून चालला म्हटलं उद्या. म्हटलं हो म्हणे सर. तुझ्या वडिलांचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं की तू सोडून जातो आहे. हो म्हणे सर. बरं बरं. किती वाजता गाडी आहे. त्यांनी सांगितली गाडी आहे मग 5 वाजता. म्हटलं का रे तू का सोडतो आहे. तर म्हणे सर इथं माझं मन लागत नाही म्हणे. इथं मला कोणी ओळखीचं नाही, काही नाही ओळखीचं नाही. मी इथे किती दिवस झाले होते, 4-5 दिवस झाले असते त्याला येऊन. म्हणजे सर आता माझं मनच लागत नाही, आता मला इथं राहायचंच नाही आहे, मी आता जाणार होत्या. बरं म्हटलं.
बरं काय म्हणतं मग तू इथून जाशील मग काय करशील तू? तर म्हण मी आता गावी जाईन, तिथे मी काहीतरी BSc वगैरे करेन, काहीतरी करेन, पण मी आता इथे राहायला तयार नाही, जातो आहे म्हटलं. ठीक आहे तर जा. बरं काय म्हटलं कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेशील? मी सांगितलं कुठलंही कॉलेज. अच्छा अच्छा. म्हटलं मग तिथे तुझे खूप मित्र वगैरे असतील म्हटलं त्या कॉलेजमध्ये. नाही म्हणायचं तिथे मित्र नाही आहे. मग तिथे कसं जाणार तर तू? तिथे तुझं इथे मित्र नाही आहे म्हणून सोडतो आहे, तिथे मित्र नाही आहे तिथे जात आहे, मग तुझं कसं चाललं म्हटलं मग ते सोडशील का? नाही म्हणे सर. अरे म्हटलं इथे मित्र नाही आहे म्हणून तू तिथे जात आहेस आणि तू स्वतःला किती दिलं रे म्हणजे चान्स? 5 दिवसामध्ये तू स्वतःला तू परीक्षा घेतली स्वतःची की तू किती सहन करू शकतो? 5 दिवसामध्ये तू स्वतः ठरवून टाकला की तू याच्यात इथे राहण्याची तुझी हिंमत नाही, ताकद नाही, इतकं ठरवलं म्हणजे तू 5 दिवसामध्ये. मग तू झाला हिशोब. अरे विचार कर म्हणा, तू इथं राहशील तर तुला BE होशील, काही चांगलं भविष्य घडेल, जाशील तर BScला कुठे करशील, काहीतरी करशील. काय करशील रे म्हटलं तू? घरच्या लोकांना सांगितलं काय वाटलं म्हणतात त्यांना? मग तो चूप झाला. म्हटलं तू फोन केला होतास घरी आईला? हो. म्हटलं तुझी आई रडत असली पाहिजे? म्हणे हो. बाबांना फोन केला तू? म्हणे हो. मग ते बिजली झाली असतील ते तुला म्हणत होते नको? म्हणे हो. आणि मला सांगायला म्हटलं तू आता तुझं भविष्य इतकं चांगलं असताना तू जातो आहेस, तू उद्या तिथे जाशील ठीक आहे, तुला ॲडमिशन मिळेल, पण तू इंजिनियर होता इंजिनियर न होता राहून जाशील. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला थोडा. हो म्हणे सर. म्हटलं असं करू नकोस, तुला तुझ्या आईवडिलांना काय वाटलं म्हटलं. ठीक आहे म्हणे सर, नाही जात म्हणे. नक्की म्हटलं तुझं जात नाहीस तू की आता उद्या जायचं तर आहेच का? नाही म्हणजे जात नाही. पण जर तू ठरवलं असेल तर जात नाही म्हणून तर म्हणजे तू आत्ता उठ आणि आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला फोन कर म्हणतो. रात्रीचे 12 वाजले होते. म्हणजे सर आता उद्या सकाळी करत नाही म्हटलं, तिला झोप लागणार नाही म्हणतो तुझ्या आईला. ती म्हणजे ती असं झालेली असेल की माझ्या पोराला काय झालं, कसं करायचं काय नाही. तू आत्ता रात्रीचा ते फोन कर म्हणजे त्यांना तुझ्या आईशी, आणि तुझ्या बापाचा नंबर मला दे, मी तुझ्या बापाशी बोलतो म्हटलं. त्यांनी मला फोन नंबर दिला आणि म्हटलं तुम्ही माझ्यासमोर आता आणि जा फोन कर. तो तिकडे गेला आणि माझ्या घरी आलो. तो मुलगा थांबला, इंजिनियर होऊन गेला. आता माहीत नाही कुठे आहे तो, पण हे जेव्हा मी पाहिलं की हा मुलगा गेला राहिला इथे, तर तो जो आनंद मला सर तो मिळाला ना, त्याच्यापुढे बाकी सगळं थिट्या आहे सर्व गोष्टी. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मुलांना जे मोठे आनंद पडले की आपण ते करू शकतो का, त्याच्याविषयी मला दुसरा काही आनंद होता सर. अशा कितीतरी अनेक मजेदार छान छान गोष्टी आहेत. एक अजून सांगायला पाहिजे, ती पण एक फार महत्त्वाची आहे. तुमच्यापैकी पुष्कळ जण त्यावेळेस स्ट्राईकवरती गेलेले होते. स्ट्राईकवरती मुलं गेलेले होते आणि मला माहितीच नव्हतं की स्ट्राईक आपल्या खात्री होती, पण बडनरच्या पोरांनी उचकवलं होतं आणि आपले पोरं स्ट्राईकवरती गेले होते. त्या ट्रकमध्ये धरून आपल्या पोरांना जबरदस्ती बसवत होते आणि युनिव्हर्सिटीला घेऊन गेले होते. आणि मला विलक्षण राग आला. म्हटलं झालं आपण वाटतं की आपले डिसिप्लिन पोरं ऐकतात आणि स्ट्राईकवरती झाले. मी नोटीस लावली, प्रत्येकाला 20-20 रुपये फाईन. म्हणतात काहीतरी शिक्षा करायला पाहिजे. आता गेले काय करता, गेले मग ते स्ट्राईकवरती गेले वगैरे. तिकडनं आल्यानंतर मग पोरांकडे फाईन केलं सरांनी. मग प्रत्येकजण माझ्याकडे आलं की सर चुकलं सर, माहीत नाही आता फार कठीण असं आता नाही करणार सर. म्हणलं काही नाही, आपण तुम्हाला सांगितलेलं होतं ना की जायचं नाही, जरी तुम्ही गेलात तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना फाईन केला आणि मग नोटीस लागलेली सर्वांची नावं वगैरे आणि त्याच्यावरती फाईन 20-20 रुपये. मुलांनी फाईन भरले, काही मुलांचे फाईन भरायचे होते. एक ग्रुप माझ्याकडे आला, 2-3 पोरं आले आणि ते सर म्हणे माफ करा म्हणजे चुकलं आमचं वगैरे. माहिती चुकलं बिकलं काहीच नाही, तुम्हाला फाईन व्हायलाच पाहिजे. तुम्हाला सांगितलं होतं जायचं नाही तरी तुम्ही गेलात, शिक्षा व्हायणारच. म्हणजे ते काय होतं. त्यातला एक मुलगा होता, तो मला म्हणाला सर यांना नका करू म्हणे, फाईन मला करा म्हणे, कारण मी यांना उचकवलं होतं म्हणे. तो मुलगा मला म्हणाला सर म्हणे यांचा काही दोष नाही, हे तर नाहीच म्हणत होते, मी त्यांना जबरदस्ती बसायला सांगितलं आणि घेऊन गेलो, पण फाईन करायचं तुम्ही मला करा, यांना करू नका. तुम्हाला सर सांगतो, मला इतकं भरून आलं की एक पोरगा कबूल करतो त्याची चूक झालेली एवढे त्यांनी आणि आपल्या चुकीमुळे दुसऱ्याला काही त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला म्हटलं. म्हटलं जा, फाईन माफ केला तुझा आई आणि त्या बाकीच्यांचा आहे. आणि नोटीस लावली की ज्या ज्या लोकांनी फाईन भरला आहे त्यांनी आपले पैसे परत घेऊन जावे. काही जणांनी भरले होते नाही. तर ह्या गोष्टींमुळे सर
सिपनामधलं माझं वास्तव्य होतं ते खूप सुंदर झालं, खूप छान झालं. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही लोकांनी आता मला बोलावलं ना, तर मला वाटलं की यार आपल्याला अजून ओळखतात लोक, अजून आपल्याशी भेटू इच्छितात. आणि त्यामुळे म्हणून मी अतिशय अंतःकरणपूर्वक मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आहे की दॅट यू हॅव रिमेंबर्ड मी अँड ॲट दिस लास्ट स्टेज ऑफ आवर लाईफ यू हॅव permitted me to come to you and speak with you. Before I forget, I must say another incident, sir, which also is very important. एक मुलगी आणि एक मुलगा आणि तिची आई, त्याची आई पहिल्या वर्षीचं माझ्याकडे आली होती तिथे. तेव्हा एकदम मला आठवत असेल की जेव्हा आपण फीज भरतो त्या फीज तुम्हाला चेंज करायचं असेल, जायचं असेल तर त्याला एक तारीख असते. या तारखेच्या आत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता, जाऊ शकता, असं होतं ते. त्याच्यानंतर द इन्स्टिट्यूट रिटेन दॅट मनी, इट इज नॉट बाउंड टू गिव्ह दॅट मनी बॅक. तर एक आई आणि एक मुलगा आला म्हणजे सर त्याची ॲडमिशन आम्हाला कॅन्सल करायची आहे. म्हटलं नाही आता कॅन्सल होऊ शकत नाही आणि तुम्हाला आणि पैसे परत पाहिजे. म्हटलं पैसे मिळू शकत नाही म्हटलं, कारण तारीख ही होती, ही तारीख निघून गेलेली आहे, तुमचे पैसे मी आता तुम्हाला द्यायला बांधील नाही आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही. नाही म्हणे सर त्या बाईने काय आहे की तिचे यजमान गेले होते मला वाटतं, तर म्हणे आता मुलाला मी इथे शिकू शकत नाही, मी माझ्या गावीने तिथे शिकवेन म्हणून मला पैसे पाहिजे होते. म्हटलं सर मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही कारण ते माझ्या अखत्यारीत नाही, मी फक्त प्रिन्सिपल आहे म्हटलं, तो अधिकार मला नाही आहे म्हटलं. नाही म्हणजे सर कसंही करून द्या, अर्धे तरी द्या मला पैसे, काही तर परत करा म्हणजे सर. म्हटलं मी काही करू शकत नाही, तुम्ही असं करा म्हटलं, तुम्ही अध्यक्षांना भेटा, अमुक अध्यक्ष आहेत इथे इथे राहतात, ते म्हणाले द्या तर मी देऊन टाकेन, मला काय फरक पडतो म्हटलं. त्या बाई आपल्या अध्यक्ष साहेबांकडे गेल्या, जगदीश भाऊंकडे गेल्या आणि जगदीश भाऊंना त्यांनी सांगितलं भाऊंचा मला फोन आला, सर असंच आहे त्या बाईचे पैसे तुम्हाला काय वाटतं. मी म्हटलं सर अर्धे पैसे देऊन टाकूया, देऊन टाक पण विदाऊट एनी हेजिटेशन. मी हे सांगायचं होतं की त्यावेळेला कॉलेजची परिस्थिती काही चांगली, नवीन कॉलेज होतं, ॲडमिशन्स कमी झालेल्या होत्या, त्याचा आवक कमी झाली, सर्वच कमी होतं. पण त्याही परिस्थितीत आपल्या अध्यक्षांनी क्षणाचाही विलंब न लावता मला म्हटलं की देऊन टाक म्हणे, अँड आय रिटर्न दॅट मनी. दिस ग्रेटनेस ऑफ जगदीश भाऊ आय शॅल एव्हर रिमेंबर. कारण मला नाही वाटत कुठल्याही प्रायव्हेट संस्थेने असे पैसे परत केले असते, पण त्यांनी पैसे परत केले हे मला आवर्जून सांगायचं होतं की दॅट वॉज द ग्रेटेस्ट ऑफ आवर अध्यक्ष जगदीश भाऊ, हे मला आवर्जून सांगायचं होतं. मित्रांनो आता पुष्कळ बोललो, पुष्कळ जास्त झालं, साखर जास्त झाली तर मग ते त्याच्यात मजा येत नाही आहे. आपलं कुठल्याही पदार्थ साखर झाली वाटते, आता खूप झालं साखर, मळमळायला लागतं. म्हणून मी आता थांबतो इथे. पण पुन्हा तुम्हाला सर्वांना आणि माझ्या या तरुण मित्रांना ज्या मला काही ओळखत नाहीत, मीही तुम्हाला ओळखत नाही, तरीसुद्धा या माझ्या पोरांच्यामुळे तुमची माझी आता ओळख काहीतरी झालेली आहे. आपण एकमेकांना जुनं एकदम काही ओळखणार नाही, पण मनामध्ये ठेवा की मी इथे होतो आणि मी लक्षात ठेवी की तुम्ही इथे बसलेले आहात. लक्षात ठेवा सूचना जी आहे त्या कॉलेजचा अभिमान बाळगायला पाहिजे तुम्ही. या कॉलेजने इतकी प्रगती केली आहे की ती आपल्या ह्या अमरावती शहरातील सर्वोत्तम संस्था तर आहेच, पण विदर्भात सुद्धा आपलं नाव आहे आणि आपल्या इथले पोरी जे आहेत मोठमोठ्या पदावरती गेले आहेत, चांगलं कामं करत आहेत. तुम्ही सुद्धा चांगलं काम कराल, तुमचंही भविष्य इथे उज्ज्वल आहे कारण तुम्ही सिपनाचे विद्यार्थी आहात. सिपनाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वलच राहणार ते मला खात्री पाळला. सर्वांना तुमच्या नवीन काळासाठी, येणाऱ्या परीक्षांसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. कारण त्याचं वय झालं आशीर्वाद देण्यासारखं माझं, त्याच्यामुळे हक्काने आशीर्वाद देतो. आणि तुम्हाला हे जे आता माझ्यासमोर बसलेले आहेत हे अगोदरचे माझे विद्यार्थी, त्यांनाही खडसावून सांगतो आहे की तुम्ही जसे माझ्या याच्यात वागले तसे पोरांना सुद्धा व्यवस्थित करा. कारण की आजकालच्या पिढीला काही इकडून तिकडे जायला काही फार वेळ लागत नाही. बी केअरफुल अबाउट युअर चिल्ड्रन. आणि याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, एक शेवटची अगदी सांगतो तुम्हाला, हे आयांना फार महत्त्वाची असते. तुमची मुलं जेव्हा शिकतात इंजिनिअरिंगमध्ये पर्टिक्युलरली, तेव्हा त्यांना एक विषय असतो ड्रॉइंग. ड्रॉइंगला सर्व लोक घाबरतात कारण त्यांनी कधी फिजिक्स, केमिस्ट्री सर्व माहीत आहेत, मॅथमॅटिक्स माहीत असतं, ड्रॉइंग माहीत नसतं. आणि त्या ड्रॉइंग करताना मुलांना त्रास होतो.
कारण की ते व्यवस्थित झालं पाहिजे, रेगोट्या बरोबर आल्या पाहिजे, सर्व सर्व पाहावं लागतं. मग काय करतात ते दुसऱ्याचं जे असतं ना कोणीतरी केलेलं असेल त्याचं शीट आणतात आणि त्याचं टोपं करतात. म्हणजे आता इंजिनियर करतात, आम्ही पण केलं होतं टोपो, पण टोपो करतात, पण ते महत्त्वाचं नाही आहे. पण महत्त्वाचं मला सांगायचं होतं तर हेच की तेव्हा जो मुलगा मग रात्री करत बसतो त्याला जो वाटतं की या मित्राने केलं नाही, त्यांनी केलं नाही, म्हणजे आपल्यालाच करावं लागतं. मग तो रात्री जागतो आणि करतो. मग तो रात्रीचे 10 वाजतात, 11 वाजतात, 12, दुसऱ्या दिवशी सबमिट करायचं असतं, कुठे असं नाराज होणार असतात म्हणून तो जागतो वगैरे. आणि आई काय म्हणते, आता हे खरं महत्त्वाचं आहे. आई त्याला म्हणतात किती वेळ जागतो रे, तुझी तब्येत खराब होईल ना, तू झोपून जाता. तो म्हणतो नाही माझ्या अजून 4 प्रॉब्लेम राहिले करायची. अरे उद्या सकाळी करशील ना, नाही 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 कर, सर सर झोप झोप. त्या मुलाला वाटलं की त्याला उद्या सकाळी करू आणि सकाळी तो झोपतो. सकाळी लवकर उठत नाही, त्याचे प्रॉब्लेम्स काही कम्प्लीट होत नाही आणि अपूर्ण शीट घेऊन तो कॉलेजमध्ये येतो आणि मग तो लायब्ररीमध्ये बसून कुठे करतो वगैरे. मला आयांना हे सांगायचं आहे की तुम्ही असं करू नका. एक दिवस जर तो जेवला नाही, उशिरा झोपला, 2 दिवस जेवला नाही, झोपला, त्याला काही होत नाही. तो मुलगा असो तो त्याला काही होत नाही. पण असं पत्राखाली घेऊ नका तुम्ही त्याला की तुझं तब्येत खराब होईल, तू असं. सर्व आया असंच करतात. आता तुम्ही आया झालेला सर्व, तुमची मुलं किती मोठी आहेत मला काय माहीत नाही, पण तुमची वय मला वाटतं 45 42 वगैरे असते तुमची वय, 40 42 तुम्ही असाल, तर त्याच्यामुळे तुम्हाला मुलं असू शकतात. पण हे लक्षात घ्या की मुलांना कमकुवत करू नका. त्यांना काहीही होत नाही. 2 दिवस नाही जेवला तर फरक पडत नाही, जागरण झालं तर फरक पडत नाही. त्याला त्याचं काम करू द्या आणि तो काम करत असताना त्याला आपण म्हणायचं की तू जा बरं, तू अभ्यास कर बरं, आणि तू अभ्यास करायला पाहिजे. आणि इकडे जाऊन आपण आपला टी व्ही बघून काहीतरी बघत बसायचं, असंही करू नका. त्याच्यासाठी आणि शेवटी म्हणता काय तुम्ही की माझा मुलगा बसा, तुम्ही काय करत त्याचे फतरा काहीच करत नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर कमीत कमी तुम्ही जर टी व्ही पाहिला नाही त्याच्या परीक्षेच्या वेळा तर हे तुमचं त्याचं काहीतरी केल्यासारखं होईल. आपण वाटतं की आपलं मुलगा तिथे करू देत नाही, काहीतरी आपण पाहायचं टी व्ही, महिलांचा कार्यक्रम आहे बघूया, करू नका. त्याला कारण तो तिकडे करत असतो, ऐकत असतो की काय चालू आहे तिकडे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. म्हणून महिलांनो, माता झाल्या चालू ना तुम्ही, म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचं तुम्ही भान ठेवा. मित्रांनो, खूप वेळ घेतला आहे, तसं मी पण ठाकूर आहे आता, पण त्यामुळे ह्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल तुमचे, संस्थेचे, संचालकांचे, सर्वांचे, माझ्या सहकारी मित्रांचे सर्वांचे मी आभार मानतो. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हा सर्वांना, तुम्हाला सुद्धा अतिशय आशीर्वाद देतो आणि माझं